त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता चालू आहेत. अजितदादांच्या माध्यमातून जो काही खेड्याचा विकास झालेला आहे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. अजितदादांच्या बाबतीत बोलायचं जर म्हणलं तर अजितदादा गेल्याच्यानंतरच सर्वसामान्य माणूस खेड्यातला जो आहे त्यांना त्याचे दुःख झालेलं आहे. आपल्या येडगावमध्ये नेतृत्व ज्यावेळेस गावकऱ्यांनी संधी दिली नेतृत्व करण्याची त्यावेळेस अतुल शेठ आमदार होते. गावच्या वतीने मी वारंवार अतुल शेठला जायचं, आमच्या गावासाठी हे करायचं ते करायचे ते करायचे. माझ्यासारख्या सर्वसामान्य ग्रामपंचायत सदस्याला माझ्या वार्डामध्ये अतुल शेठच्या माध्यमातून जवळजवळ 12 कोटी रुपयाची विकास कामे झाली, पूर्ण झालेली कामं. गावामध्ये अनेक कोट्यवधीची कामं झालेली आहेत. प्रत्येक वाडी वस्त्यावरती अतुल शेठच्या माध्यमातून गावचं नेतृत्व करत असताना संधी दिलेली आमचा साहेब. ही कोणाच्या माध्यमातून झाली तर ही पालकमंत्री अजितदादाच्या माध्यमातून झाली. कारण गावच्या वतीने ज्या वेळेला आमदार साहेबांचं मी गावच्या विकासासंदर्भात चर्चा करायचा, प्रश्न मांडायचा, त्यावेळेस अतुल शेठ सांगायचे की करू आपण, थोडा वेळ जाईल, काही आज कामं होतील, काही उद्या होतील. ही सगळी कामं अतुल शेठनी जी केली ती अजितदादांच्या ताकदीवर केली. आपण अजितदादांचा एक शब्द असायचा का, वारंवार अजितदादा सांगायचे की मी कामाचा माणूस आहे. आणि हे खरं आहे का, अजितदादा हे कामाचेच माणूस होते. आणि अजितदादांनी आपल्या सर्वसामान्यांसाठी सगळी कामं करून दाखवली. आज माझ्या वार्डामध्ये 10 कोटी रुपयाचा ताईंनी गावचं नेतृत्व करत असताना आपली बेनमाळ्यामध्ये पहिली सभा झाली त्यावेळेस आमदार साहेबांनी सांगितलं का तुमच्यातलं जे गडी जो माझ्याकडे यायचा तो मीच होतो. आणि वास्तव गावामध्ये आम्हाला कुठेही काही कमी पडून दिली ना अतुल शेठनी. आणि हे दादांच्या ताकदीवर सगळी कामं आपल्याला दिली. तर आपलं पण कर्तव्य आहे आता दादांच्या वतीनं दादांना जी भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याला खरोखर अर्पण करायची जर असेल तर सगळ्या सर्वसामान्य मतदारांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना ताकदीने निवडून आणून दिलं पाहिजे. ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. एवढं मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.